गाईज तर मागच्या शनिवारी हरिश्चंद्रगड झाला आपला चंद्र फिरून. या शनिवारी म्हणजे शनिवार आजच आहे आपला ट्रिप निघालेली आहे नाशिकला डायरेक्ट. आवाज कर नका, आवाज कर नका, आवाज कमी ठेवा. ते संत्या दिसतच चालले. त्याच फोन मध्ये बनवावं लागेल. हे काही प्लेयर इकडे थांबलेले आहेत. आमची ट्रेन आलेली आहे आमची. ए ट्रेन आली, ट्रेन आली, ट्रेन आली. ए आवाज कर नका, ए ओरडू नका रे, ओरडू नका. चला गाडी आली. तर मित्रांनो निघालेलो आहोत आपण नाशिकला. बघू शकता कसे उभे टाकलेले आहेत सारे. इकडे बघा रे गाईज. निघालेलो आहेत गाईज आपण. असा एक्सपिरियन्स पाहिजे, अशी जागा पाहिजे. अशी जागा असली ना असा एक्सपिरियन्स येते जर्नीचा. शेगाव खडतर प्रवास झालेला आहे. आता आपण नाशिकचा खडतर प्रवास करतोय. हीच हालत आहे आम्हाला. कधीच अशी जागा भेटत नाही. कधीच एन्जॉय फुल ऍडव्हेंचर गाईज. आमचे दुसरं त्याला आवाज आणि बाकीचे हे आमचे इकडं. सिद्धू सिद्धू इधर सफर नहीं मीटर पहिलेच नाही इधर. गाईज शेवटी 2 वाजून किती मिनिटं झालेत ते माहिती नाही. थांबा तुम्ही. गाईज शेवटी 1:30 वाजता नाशिक रोड या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आम्ही. बघू शकता फायनली कसं पण आलेलो आहोत. झोपू झोपू आलेले आहेत सगळे. इकडे स्टेशनवरच एवढा गर्दा दिसायला, उद्या तिकडे किती गर्दा राहील माहिती नाही आपल्याला. भेटूया नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. तर गाईज आपण आलेलो होतो मंदिराच्या ठीक गाभाऱ्यामध्ये जवळपास आलेलो होतो आपण. ते कार्यकर्ते आपले पाची पांडव बी आलेले आहेत महादेवाच्या दर्शनासाठी. एक त्यातला एक पांडव महादेवाला बेलफूल घेतलेला आहे. महादेव सिद्ध्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ट्रेकची सुरुवात झालेलीच आहे. ब्रह्मगिरी ट्रेक निघालेलो आहोत आपण ब्रह्मगिरी ट्रेकसाठी. घोंगटे गिंगटे घेऊन सारे एकदम रेडी. पाऊस आला तरी काही टेन्शन नाही. पाऊस यायला चाललंय. घोंगटे घालायचे काढायचंच काम आहे. आणि वरी गेलं की त्याचा बबल करून उडून टाकायचं काम आहे. तर गाईज पाऊस नाहीये, घाम आहे घाम. पाऊस तर पडायलाय. जिथून नाही तिथून घाम निघालाय सोबत. ती 2 शब्द कोणा घेतली तरी 50 रुपये का. आलेला होता धबधब्यासाठी. कसा आहे, पैसे भेटले का नाही? पैसे पिटले का नाही? हॉस्टेलला राहणाऱ्यासाठी काय म्हणचाल?
अरे पोस्टमॅन डेटॉलला ऍडव्हर्टाईज देवता डेटॉलला ऍडव्हर्टाईज ती व्हायला गडी डिटर्जंट झालं ते अरे केस कर अरे केस कर केस कर अरे अरे ए असे किडे घेऊन येत जाऊ नका तुम्ही याला ए कोणाचं पडलं रे ए आता आता बुडवले काय नाही भिजले असे पण बुडवले एकाला धरण बुडवा की असं वडा कंटेंट भेटते धरा की कोणाला बी त्या आब्याला धरा आब्याला आब्याला धरा आब्याला ए शिवी आंघोळ कर आता आंघोळ कर शिवम कसं वाटतंय गार वाटते का डोंगर घासाते का शिवम पायदर 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 काय सांगतो ए चावल रे प्राण्याला प्राणी चावला रे यामुळे म्हणतोय कधीही मिस करू नका ट्रिप अशा स्वस्त असल्या तरी रेल्वेनं रात्री झोपून या रात्री रेल्वेनं झोपून या पण या असं आमचं म्हणणं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं रेल्वेत झोपून या तुम्ही काही करून या पण या कशाला असा एक्सपिरियन्स करायला ब्लॉग बघू बघू तुमची जळेल माहिती आहे आम्हाला पण तुम्ही जळू देऊ नका काहीच वातावरण असं सुखमय समृद्ध आणि हिरवगार झालेलं आहे इथे हिरवळ अशी आलेली आहे की बस सांगायचं कामच नाहीये आम्हाला भोजा भोजा हिरवळ पाण्यातच व्यस्त आहे सगळीकडली भोजा भोजाच आहे निवड संत्या त्याच्या सोबतीला आमचे काही लक्ष कोणीकडे असते बघा यांचं काय संतोष कोणीकड होत लक्ष काय कळलं नसतो
स्वर्ग का हे मागचा स्वर्ग का इकडला स्वर्ग हे हिरवा निसर्ग. तिकडे बघा गाईज एवढा गर्दा आहे गाईज संडेचा एवढा गर्दा आहे गाईज. ते निसर्ग कमी आणि माणसंच जास्त दिसायलेत आम्हाला त्यामुळं काही सुधारणा आम्हाला. गाईज ब्रह्मगिरी चढून भरपूर वेळ झालेला होता. 2 वाजता खाली आलेलो होतो. तिथून आम्ही रूम केली. रूम दाखवायची राहिली तुम्हाला दाखवेल नक्कीच. पण पंचवटीला जायचं होतं पण कॅन्सल झालं ते आता समजा XYZ. आणि आता आम्ही निघालो जेवायला. सगळ्यांना धाराडोर भुका लागलेल्या आहेत त्यामुळे सगळी गँग निघालेली आहे पावसामध्येच जेवण्यासाठी. आता आम्ही शोधत आहे थाळी जी बारामतीला होती तशी तर इथं भेटणार नाही पण तरी बघूया भेटली तर भेटली. मित्रांनो शेवटी आपलं जेवण पण आलेलं आहे. बारामतीसारखं नाही झालं तरी पण ठीकठाक आहे. राजस्थानी नाही पण महाराष्ट्रीयन मागवलंय. महाराष्ट्रीयन भेटलेलं आहे आपल्याकडे. बघू शकता कसं आहे जेवण. इकडे आहेत काही आता बसलेले दीप त्याला आणखी आलं नाही. आल्यानंतर लगेच खायला सध्या नाराज बसलेत सारे. अरे जिलबी पण आहे का वा. बाळासाहेब आपली बारामतीची कशी होती राजस्थान? 1 नंबर. ही कशी आहे मग? ही 2 नंबर आहे का? 2 नंबर. अरे पाची पांडव ते केस केला खाण्यापुढे काही कळत चालली सध्या. गुड मॉर्निंग गाईज. शुभ सकाळ सुप्रभात. आज उठलेलो 2रा दिवस आपला त्र्यंबकेश्वरचा. आणि ही आपली रूम आहे. 22 21 अरे 21 कुठे गेली? ही तर कपड्याने झाकली. आणि तिकडल्या साईडला 23 पाच पांडवायची. सध्या पाऊस चालू आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे अंजनेरी पर्वताकडे. तर सगळ्यांना उठूत आपण. अबे उठ उठ. काय इतक्या लवकर नाही? 6:30 वाजलेत आता. हागायला गिगायला तुम्ही 1 घंटा घालणार आहे सगळे. उठा फटाफट. तिथून नाश्ता करायला 1 घंटा जाते. 8:30-9 वाजता तुम्ही तिकडे जायला. फटाफट उठा मग. उठ. इकडल्या साईडला पाची पांडव आहेत त्यांना उठत आपण. उठा रे उठा. या साईडला ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि आपण जस्ट इथेच राहतो. मस्त व्ह्यू येतो इथून. ए नाना उठ. अडे आम्ही तुट आम्ही टाइम झाला. खाड्या उठ. उठ मग उठ. आशिष उठ पहिले. तू सगळ्यात आधी झोपला होतास. तू उठ. उठ बरं फटकन. चल कार्यक्रम आटोपून ये बरं तू. चल फटकन फटकन. नाही तर नंतर कार्यक्रम बी करू देणार नाही बरं मी. बंटी उठ माय बंटी. उठ 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 फटकन. थांब नान गिमना काय. उठ. थंडीन गिंडी काय नाही. उठ. ए बंटी ए उठ उठ. बोजा चायला. उठ उठ. जायला 6:45 झाले तर. 2 मिनिटात काढायला का नाही? तोंडावरलं काढ नाही तर मी सगळं अंगावरलं काढील. पारदा उठ. सकाळी आंघोळ नाही करता आम्ही निघाले होत. आपलं ब्रह्मगिरी तर कालच झालं. कुठे
हनुमानाचं जन्मस्थान म्हणजे अंजनेरी पर्वताला सकाळी सकाळी निघले तर सगळे कसे तरी उठून 7 वाजता गेलतो तर 9 वाजता निघालेलो होतो आम्ही. बघू शकतो. तर जाऊत आता नाश्ता करणार गाईज. रेडी फॉर गोइंग टू आपलं अंजनेरी पर्वत. गाड्यामध्ये बसलेले आहेत 2 गाड्या केलेल्या आहेत आपण इकडे. गाईज हे 2x नाही बरं 1xच आहे. फक्त ते जवळ बसल्यामुळे वाटायला तसं. होण्यासाठी असं काही पण करावं लागते गाईज. होण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात गाईज. म्हणजे कसं कमीत कमी ट्रिप झालेली पाहिजे आणि एकदम व्यवस्थित जायला पाहिजे. सुरळीत पोरांच्या खिशावर जास्त ताण न पडायला पाहिजे. म्हणजे पोरं कसं सुसाईड कळते का सारख्या घटना घडणार नाही त्यामुळे. So guys, पोलीस कोटात पोलीस. कसं आहे गाईज पोलीसवाले आले पुन्हा. गाईज पोलीसवाल्यांना आताच धमकी दिली. कुठं नाचाय तर रोडला नाचू नका. कुठं नाचा डोंगरायला नाचा कोणीकडे नाचा इकडं नाचू नका म्हणे. चला रे पटपट. पहिला गडी आग्रा. पहिली अवदासा. दुसरी अवदासा. पहिली लागलेली अवदासा. गाईज फायनली आपण आलेलो आहोत अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी. आणि आता आपण जातोय वरी. शॉर्टकट रास्त्यांनी चाललोय आपण. म्हणजे कसे जाने के लिए ऊपर रास्ते थे. एक आसान था और एक बहुत मुश्किल था. तो हमने मुश्किल सा जो रास्ता था वो चुना क्योंकि जो कीड़े रहते आंख में वो बहुत अच्छे गुनगुन 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 चुलबुल बुलबुल 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 करते ना. बुलबुल काही म्हणते वो. हिंदी में शब्द नहीं मिल रहा था ना. वाटरफॉल कितना बड़ा है. बदबदे होते काल बदबदे. हे वॉटरफॉल आहे. आपले 25 जणांनी जर मूत्र विसर्जन केलं तर एवढाच धबधबा होईल असं मला वाटते. आपण कॅक्टस होय अबे आपल्याला डिसीज सांगितले ना झाडावरली इकडेच घ्या ना. अरे डिसीज आलाच नाही. ड्रॅगन फ्रूट काय मग ड्रॅगन फ्रूट. चला संदीप युनिव्हर्सिटी ती तिकडे आहे. ही इकडे ही उजवीकडे. गाईज टॅटू साठी आपल्याला झाड सापडलेलं आहे. वा 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 आदिवासी. गाईज न्यू आयडिया. टॅटू गाईज टॅटू. तू काय नाही. टॅटू दे हे बाय. कशी आहे डिझाईन करा डिझाईन करा.
बेंच मेहंदी काढायला का डिझाईन ए शुभ्याचा गोरा हात रे बाकीच्या काय थांबा अरे काळ्या हातावर चांगलं दिसत ते काय हातावर काय दिसत नाही चांगलं मायला आशिष आशिषला उमटून पावर वा काय नंबर एक design आहे. ब्रँड आपण ब्रँड काढूत नाही याच्यावरून याची डिझाईन डायरेक्ट कृषीचं काहीतरी सुरू करू आणि त्याच्यात काढू हायड्रेटेड पाणी प्या काय घाम येत राहते त्यामुळं पाणी पाणी पित राहा पाणी कधी पण येऊ शकते ऊन कधी पण पडू शकते त्यामुळे सांगतोय कधी पण उपसू शकतो हा त्यामुळे सांगतोय कधी उपसा कधी पण होऊ शकतो ते आपल्या हातात आहे सिद्धू लंबाटा काय म्हणतो काठी घे एखादी काठी काठी बी तुला आंब्याचं झाडच लागेल मोठ्याच्या मोठं ते झाड घे एखादी काठी घे मोडून तर गाईज आम्ही पण येतो तुम्ही पण या तुम्ही तुमची जिरामपुरी काही जिरली नाही गाईज एकदम हे आहे तोड दे दुश्मन की नाही तरी भेटूया पुढील सत्रात नक्की धन्यवाद थँक्यू ते पहा एखादं घसरू शकते म्हणून व्हिडिओ काढायला ते स्कूटीवाला घसराव नाही दुसऱ्याचं वाईट पाहू नये सॉरी जय हनुमान ओम नमः शिवाय आमच्यात अशी नमुने की पहिला गडी गारच होत नाही अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला राम भक्ती दिव्य तुझी काय बालपणी गेलासी तू सूर्याला दराया बालपणी गेलासी तू सूर्याला पण इकडे काय दिसना धुआ है सब धुआ कर दूंगा फिर संतू मैं उजेड़ में दिखता ना तो धुएं में कैसे दिखेगा दर्शन वगैरे झालं आपलं आता चाय घी चालू आहे त्यामुळं सारे बसलेले आहे तिकडं मॅगी खाणार आहे तू मॅगी काय जण मॅगी खाणार आहे पहाडवाली मॅगी आम्ही चहावर जन्नत सुकून कुठं पण मौत का रस्ता आहे चला पटपट इथं काय गुहा आहे गुप्पा शेवटी आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे अंजनेरी पर्वत झालेला आहे कोणालाच अवदसा लागलेली नव्हती आतापर्यंत आता लागेल का नाही माहिती नाही गाय चिखल फेकाफेकी चालू आहे इकडं आईच्या गावात आता आंघोळच करावं लागते डायरेक्ट कुठंतरी आंघोळ करावं लागते डायरेक्ट गाईज ए जोरात हाण का फक्त चिखल फेका फक्त मी नाही मारली माहीच पाय मै पॅन्ट पप्पी घेतो का चावा त्यानं ओटाला धराव असं मार
त्या मायला ते बरोबर गेले पुढे. तू गट घे ना डोक्यावर पाणी डोक्यावर घे पाणी बघतोय शर्ट राहून नको घालू डोक्यावर पाणी घे हा ते मग तिथं खेळ रे. भरवा भरवी झालेली आहे. ते कंटेंट काढू शकलो नाही कारण की त्या कंटेंटचा शिकार मीच होतो. पूर्ण पॅन्ट इरीपाशी त्या धुतलेली आहे, अंग सारं धुतलेलं आहे. पाऊस चालू होता त्यामुळे बंद होता फोन, पण चिखलामध्ये पूर्ण लोळवलं होतं. आणि आता सारं फ्रेश आंघोळ गिंघोळ इरीवर करून आलेलो आहोत आपण. जे भरवले नव्हते त्यांना पण भरवलेलं आहे आपण. ते शेवटी खाली आलेले, ते मागं पण काही होते. सगळी गँग सारखी दिसली पाहिजे. एक तरी गोळा सार बारका गोळा हॅलो लाव 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 हॅलो लाव 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 ना शिकार झालाय आशिष सध्या आमच्या संतोषच्या शिकारीचा. हा संतोषने भरवा, याला भरवायचं. संत्याचा आमचा मेंबर आहे बघा. ए नका रे ए. आशिष म्हणजे आपला मेंबर झाला आता. आता काय म्हणणं का आशिषला. चालू आहे रे.